नमस्कार. लहान मुलांच्या भावना समजून घेणं आणि त्या कशा हाताळायच्या हे त्यांना शिकवणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, नाही का? तर आज आपण एका अगदी सोप्या पण खूप प्रभावी अशा कृतीतून हेच शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी भावना म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग मला कसे वाटते नावाचा एक मस्त खेळ कसा खेळायचा ते पाहू. आणि हो, शेवटी हा खेळ इतका महत्वाचा का आहे यावरही बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. आता विचार करा, लहान मुलांना भावना म्हणजे काय हे आपण अगदी सोप्या भाषेत कसं बरं समजावून सांगू शकतो? असं का होतं, एका क्षणाला हसणारं बाळ दुसऱ्याच क्षणाला रडायला का लागतं? हा प्रश्न जवळजवळ सगळ्याच पालकांना पडतो, नाही का? याचं उत्तर आहे त्यांच्या भावनांमध्ये. त्या क्षणी त्या भावना खूप तीव्र असतात आणि अजून पूर्णपणे विकसित झालेल्या नसतात. हे बघा, मुलांना भावना समजावून सांगायची एक खूप सोपी पद्धत आहे. त्यांना अगदी सहज सांगा. अरे, कधी आपण हसतो तर कधी आपण रडतो, कधी आपल्याला भीती वाटते तर कधी कधी रागही येतो. हे ऐकल्यावर त्यांना कळेल की अशा वेगवेगळ्या भावना येणं हे अगदी नॉर्मल, अगदी नैसर्गिक आहे. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर भावना म्हणजे काय, तर आपल्या आत, आपल्या मनात जाणवणारे वेगवेगळे अनुभव. मग तो आनंद असो, दुःख असो किंवा राग. आणि याच सोप्या व्याख्येवर आपली आजची संपूर्ण कृती आधारलेली आहे. बरं, आता वळूया एका खूपच मजेशीर खेळाकडे. हा खेळ म्हणजे खरं तर पालक आणि शिक्षकांसाठी मुलांशी त्यांच्या भावनांबद्दल बोलण्यासाठी एक खूप छान संधी आहे, एक उत्तम साधन आहे. चला तर मग, तयार आहात? आपण खेळूया मला कसे वाटते हा खेळ. विश्वास ठेवा, मुलांच्या भावनिक विकासासाठी हा खेळ खूपच मदत करतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागणार नाहीये. फक्त चेहऱ्यावरच्या वेगवेगळ्या भावना दाखवणारे काही फ्लॅश कार्ड्स, एक आरसा जो घरात असतोच, आणि अभिनयासाठी एखादी बाहुली किंवा कोणतेही खेळणं. बस, आहे की नाही अगदी सोपं? ठीक आहे, तर आता आपण या खेळाच्या पहिल्या पायरीकडे जाऊया. ही पायरी खूप महत्वाची आहे, कारण इथेच आपण मुलांना भावना ओळखायला आणि त्यांना नावं द्यायला शिकवणार आहोत. चला, सुरुवात करूया या चेहऱ्यापासून. आनंदी चेहरा बघा तर, हा चेहरा कसा छान हसतोय, डोळेसुद्धा हसरे दिसतायत. ही आहे आनंदाची भावना, म्हणजेच हॅपी फिलिंग. आता मुलांना विचारा, बाळा तुला खूप आनंद कधी होतो, मला सांग बरं. असं विचाराने काय होईल, ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवांशी ही भावना जोडू शकतील, जसं की आईस्क्रीम खाताना किंवा बाबा घरी आल्यावर. आता हा पुढचा चेहरा बघा, हा आहे दुःखी चेहरा. याचे ओठ कसे खाली वाकले आहेत आणि डोळे किती उदास दिसतायत. जेव्हा आपलं आवडतं खेळणं तुटतं किंवा कोणी आपल्याला रागवतं, तेव्हा आपल्याला असं दुःख होतं. आणि ही भावना, ही तर तुम्ही नक्कीच ओळखली असेल. हा आहे रागीत चेहरा. बघा बरं, याच्या भुवया कशा एकत्र आल्या आहेत. जेव्हा कोणी आपली वस्तू ओढून घेतं किंवा आपल्या मनासारखं काही होत नाही ना, तेव्हा आपल्याला असाच राग येतो. आणि ही शेवटची भावना आहे घाबरण्याची. डोळे बघा कसे मोठे झाले आहेत आणि तोंड तर उघडच राहिले. अचानक मोठा आवाज आला की किंवा अंधारात एकटं असताना आपल्याला अशीच भीती वाटते. हा आहे घाबरलेला चेहरा. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या पायरीकडे. ही तर फारच गमतीशीर आहे. इथे आपण आरशाचा वापर करणार आहोत आणि भावनांचा चेहऱ्यावरच्या हावभावांशी थेट संबंध कसा असतो हे बघणार आहोत. चला, एक गंमत करूया का? तुम्ही पण मुलांसोबत आरशासमोर उभे राहा आणि चला सगळे मिळून जोरात हसूया. खूप छान. आता रुसल्यासारखा, रागवल्यासारखा चेहरा करून दाखवा बघू. वा! या खेळामुळे मुलांना लगेच कळतं की कोणत्या भावनेच्या वेळी आपला चेहरा कसा दिसतो. आणि आता आपण आलो आहोत या कृतीच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, तो म्हणजे अभिनय खेळ. इथे आपण भावनांना फक्त चेहऱ्यावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीत आणणार आहोत. चला, एक प्रसंग इमॅजिन करूया. समजा तुम्ही रस्त्यावरून चालला आहात आणि अचानक तुमच्यासमोर एक मोठा कुत्रा येतो. कसं वाटेल तुम्हाला? अरे देवा, भीती वाटेल, बरोबर? चला तर मग सगळेजण घाबरल्याचा अभिनय करा पाहू. असं केल्यामुळे मुलांना भीती म्हणजे काय आणि ती कशी व्यक्त करायची हे सहज समजतं. आता एक दुसरा प्रसंग. विचार करा, तुमचा मित्र खेळता खेळता तुमचं सगळ्यात आवडतं खेळणं तोडतो. काय वाटेल तुम्हाला?
एक तर खूप राग येईल किंवा खूप वाईट वाटेल, बरोबर? आणि आता एक शेवटचा पण छान प्रसंग. विचार करा, आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला खूप सुंदर नवीन कपडे मिळाले आहेत. किती मजा येईल, किती आनंद होईल, नाही का? चला, मग सगळेजण आनंदी झाल्याचा अभिनय करा. तर आपण हा खेळ खेळलो, गंमतही केली, पण आता आपण याच्या शेवटच्या आणि महत्वाच्या भागाकडे आलो आहोत. हा इतका साधा सोपा खेळ मुलांसाठी इतका महत्वाचा का आहे? याचे फायदे नेमके काय आहेत? हे बघा, हा खेळ फक्त टाइमपास किंवा मनोरंजन नाहीये. यातून मुलं काय शिकतात, तर पहिलं म्हणजे भावना ओळखायला. दुसरं, स्वतःच्या भावना व्यक्त करायला. तिसरं, दुसऱ्यांना काय वाटत असेल हे समजून घ्यायला. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या भावनांबद्दल बोलायला. यालाच आपण भावनिक साक्षरता किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो. आणि हीच गोष्ट त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना एक यशस्वी आणि आनंदी व्यक्ती बनण्यासाठी खूप मदत करते. तर मग आज तुम्ही तुमच्या मुलासोबत त्यांच्या भावनांबद्दल कसं बोलणार आहात याचा विचार केलाय का? हा सोपा आणि मजेशीर खेळ त्यांच्यासोबत नक्की खेळून बघा आणि त्यांच्या भावनिक जगाचा एक सुंदर भाग बना.